नमस्कार सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, जी की तुम्हाला 1500 रुपये इथं मिळत होते। संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग तर अशांसाठी गुड न्यूज इथं आलेली आहे। तर आता तुम्हाला 1500च्या ऐवजी 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। खरोखरच 2500 रुपये इथं तुम्हाला मिळणार का, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण जे की मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आता सुरू करून घेऊया। मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आता आपली सुरू झालेली आहे। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये जी की आपल्या खात्यामध्ये इथं जमा होणं सुरू झालेलं आहे। तर आता जे की ऑक्टोबरमध्ये इथं GR काढण्यात आलेला होता, परंतु काहीच योजनांना इथं लागू झालेले आहे। आता तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झाले की 1500 किंवा 1000 रुपये कमेंट करून नक्की सांगा। तर आता या जिल्ह्यानुसार इथं टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहेत। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं जमा केले जाणार आहे। तर यामध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जळगाव, धुळे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता काही लाभार्थ्यांनी इथं 1000 रुपये इथं जमा होत आहे, काही लाभार्थ्यांना 1500 रुपये, काही लाभार्थ्यांना 2500 रुपये। तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग जी काही योजना आहे तर या योजनेचे पैसे इथं येत आहे। यानंतर अमरावती आणि यवतमाळ तर आता महाराष्ट्रातील जे काही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत तर आता योजनेमध्ये लाभार्थ्यांना दरमहा जे की 1000 रुपये निधीमध्ये वाढ, तर इथं किती झालेली आहे 1000 रुपये वाढ झालेली आहे। परंतु आतापर्यंत जे की पैसे इथं जमा होत आलेले आहे फक्त 1500 रुपये इथं जमा होत आलेले आहे, अधिक निधीमध्ये वाढ झालेला नाही, फक्त GR इथं आलेला होता। परंतु यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ असेल, दिव्यांग असेल, तर आता या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये किती आले ते कमेंट करून नक्की सांगा। तर आता तुम्हाला 2500 रुपये इथं आले का, जे की 1000 रुपये निधीमध्ये वाढ होऊन, तर आता यामध्ये निराधार व्यक्ती असेल, त्याचप्रमाणे वृद्ध, विधवा, अपंग तर अशांना आता काही लाभार्थ्यांना इथं पहिले 1000 रुपये मिळत होते, जर त्यांच्या निधीमध्ये 1000 रुपये वाढ झाली तर अशा लाभार्थ्यांना किती मिळेल, 1000 हे 2000 रुपये। जर तुम्हाला पहिले 1500 रुपये इथं मिळत होते आणि आता 1000 रुपये वाढ झाली तर तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं जमा होईल। तर आता यामध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुम्हाला पैसे किती आलेले आहेत, त्याचप्रमाणे कोणाला पैसे इथं मिळत आहेत। तर विधवा महिला, अपंग व्यक्ती, 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती, त्याचप्रमाणे अनाथ व्यक्ती तर अशांना पैसे इथं येत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील। तर आता 2500 रुपये जी की रक्कम आहे ते सर्वसाधारण आता काही जे लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळालेला नसेल तर असा मागील हप्ता आणि चालू जे हप्ता आहे ते एकत्र कधी कधी जमा होते। तर असं नाही की बा पैशामध्ये वाढ झालेली आहे। तर आता यामध्ये काही लाभार्थ्यांना मी सांगितल्याप्रमाणे 1500 मिळते, तर काही लाभार्थ्यांना 2000, तर काही लाभार्थ्यांना इथं 2500 रुपये इथं येत आहे। तर आता ज्यांना कोणाला यासाठी नवीन अर्ज करायचा असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, विधवा महिला जर असेल तर तुमच्या पतीचा मृत्यू दाखला तुम्हाला इथं लागणार आहे, जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग। तर आता वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल। तर लगेच पहा। पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तपासून घ्या, तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही चेक करून घ्या, समाज कल्याण कार्यालय विभागाशी संपर्क तुम्हाला इथे साधायचा आहे। तर आता पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेले जे की जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहत आहे। यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, त्याचप्रमाणे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये वाटपाची जी काही प्रक्रिया आहे ती इथं सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये अधिक यायची राहिलेली आहे। यामध्ये कोल्हापूर, लातूर हे जे काही जिल्हे आहे प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणजे पेंडिंगमध्ये आहे। यानंतर नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, त्याचप्रमाणे यवतमाळ, चंद्रपूर, नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता याचे जे काही पैसे आहेत
ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे पहिले मिळत होते, त्यानंतर अचानक बंद झालेले आहे, तर तुमच्या निधीमध्ये आता कोणत्याच प्रकार पहिले जे काही जी आर इथं आलेला होता, परंतु तो लागू झालेला नाही. म्हणजे वाढीव जे आहे, जे काही 1000 रुपये मानधन इथं वाढ करण्याची जी काही घोषणा केली होती, परंतु अधिक वाढ झालेली नाही. तर आता तुम्हीच सांगा कमेंट करून की तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली का, व तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे. जर तुम्हाला पहिले 1500 मिळत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला 1500 मिळत आहे. तुम्हाला 1000 रुपये किंवा 2000 रुपये जे की योजनेनुसार यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग असे जे काही योजनेचे पैसे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिले जाते. काहींना जास्ती मानधन, काहींना कमी. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये इथं आलेले आहेत. अशाच व्हिडिओसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.